उद्धव ठाकरेंशी युतीबाबत तुर्तास मौन बाळगण्याच्या राज ठाकरेंच्या मनसे नेत्यांना सूचना। 29 एप्रिल नंतर राज ठाकरे निर्णय कळवतील। प्रवक्ते प्रकाश महाजनांची एबीपी माझाला माहिती। महाराष्ट्राच्या मनातली भावना दोन्ही ठाकरेंनी व्यक्त केली। ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चांवर खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। भूतकाळ विसरून पुढे जायचं ठरवल्याचा दावा। परिवार म्हणून एकत्र येणं ही महाराष्ट्राची परंपरा। शरद पवारांसोबतच्या पुण्यातील बैठकीवर अजित पवारांचं भाष्य। शरद पवार संस्थाध्यक्ष, आपण ट्रस्टी म्हणून बैठकीला यावं लागतं, अजितदादांची स्पष्टोक्ती। मुंबई 26 अकरा हल्ल्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा हात। भाजप नेते माधव भांडारेंचा खळबळजनक दावा। प्रशासनावर प्रभाव असलेल्या व्यक्तीशिवाय हल्ला अशक्य असल्याचंही विधान। चौकशी करून कोण कोण जबाबदार आहेत शोधून कारवाई करू, आत्ताचे उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन मंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। तर आमदारकी न मिळाल्यामुळे भंडारी वैफल्यग्रस्त, अनिल देशमुखांचा खोचक टोला। संग्राम थोपटेंच्या भाजप प्रवेशाला अंतर्गत विरोध असल्याची चर्चा। भाजप पदाधिकाऱ्यांचं चंद्रशेखर बावनकुळेंना नाराजीचं पत्र। काँग्रेसमधून भाजपमध्ये येणाऱ्या नेत्यांवरही नाराजी व्यक्त। मनसेच्या प्रतिपालिका सभागृह कार्यक्रमासाठी आदित्य ठाकरेंना निमंत्रण। आदित्य ठाकरे निमंत्रण स्वीकारणार का याकडे लक्ष। आतापर्यंत कोणतंही आश्वासन नाही। पुण्यातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल समोरील सुनावणीनंतर भिसे कुटुंबाची प्रतिक्रिया। डॉक्टर खैसास यांच्या अटकेचीही मागणी। औरंगजेबाच्या कबरीची महाराष्ट्रात काय गरज। द्वारका शारदा आणि ज्योतिषपीठाचे शंकराचार्य प्रज्ञानानंद सरस्वती यांचा सवाल। कबरीबाबत फडणवीसांना अधिक आक्रमक होण्याचा सल्ला। तर गंगेच्या पाण्यावर टीका करणाऱ्या राज ठाकरेंचाही समाचार। सोन्याच्या दरानं ओलांडला लाखाचा टप्पा। जीएसटीसह सोन्याचा दर प्रतितोळा 1,0116 रुपयांवर। चांदीही प्रति किलो 1 लाखाच्या उंबरठ्यावर। बीसीसीआयकडून 2024-25 साठी खेळाडूंची श्रेणी जाहीर। रोहित, कोहली, जाडेजा, बुमराह A+ श्रेणीत कायम। श्रेयस अय्यर, ईशान किशनचं कमबॅक, तर ऋषभ पंतचंही प्रमोशन। पोप फ्रान्सिस यांचं वयाच्या 88व्या वर्षी निधन। व्हॅटिकन सिटीमध्ये घेतला अखेरचा श्वास। गेल्या अनेक दिवसांपासून होते फुफ्फुसाच्या आजारानं ग्रस्त। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।